साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा अशी मागणी कॉम्रेड नरसय्या ॲडम यांनी केली आहे। मराठी साहित्यात अभूतपूर्व असं योगदान देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे भारतीय श्रमिक साहित्याच्या इतिहासातील एक सुवर्णपान आहे। आपल्या ओघवत्या आणि उत्स्फूर्त लेखनशैलीतून ग्रामीण लोकसंस्कृती आणि नागर संस्कृती यांची उत्तम सांगड घालून महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य रसिक श्रोत्यांच्या आणि वाचकांच्या हृदयाला हात घालणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे देशात उपेक्षितांच्या यादीत गेल्याची खंत उभा महाराष्ट्र व्यक्त करत आहे। अण्णाभाऊंना देशाच्या सर्वोच्च सन्मानापासून आज मितीस वंचित ठेवलं गेलं आहे। यासाठी दरवर्षी माकपच्या वतीनं केंद्र सरकारकडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या अशी मागणी सातत्यानं करत आहोत। याबाबत शासनानं गांभीर्यानं दखल न घेतल्यास मोर्चा संसदेपर्यंत घेऊन जाण्याचा निर्धार माकपानं केलाय, असं सांगत माजी आमदार कॉम्रेड नरसय्या ॲडम यांनी अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं। म्हणून मी अण्णाभाऊ साठेंना जन्मदिवसा दिवशी भारत सरकारकडे मागणी मागतो, त्यांना भारतरत्न म्हणून जगातला असा एकही कलाकार नाही की तळ्यात येऊन आकाशापर्यंत उडी घेतलेला फक्त अण्णाभाऊ साठे नाही आहे। या प्रसंगी दत्तनगर येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये जिल्हा सचिव कॉम्रेड एम.एस. शेख यांच्या नेतृत्वाखाली कॉम्रेड बाबूराव कोकणे, कॉम्रेड अभिजित निकंबे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यानंतर लोकशाहीर अरुण सामल यांनी आपल्या क्रांतिगीतातून आदरांजली वाहिली आहे। तत्पूर्वी भैया चौक येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी पक्षाचे अनेक पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या सभेचं सूत्रसंचालन आणि आभार कॉम्रेड ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं। आमचे मार्गदर्शक माजी आमदार माननीय श्री दिलीपराव माने यांच्या जन्मदिनाच्या यशोमय शुभेच्छा। शुभेच्छुक सौ कविता घोडके पाटील, माजी सरपंच ग्रामपंचायत भागाईवाडी, अध्यक्षा सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र। माननीय श्रीयुत महादेव कोगनुरे, MK फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे, शेती माती संस्कृतीसाठी कटिबद्ध, सामाजिक भान, आत्मीयतेचे दान, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक प्रगती, मानवतेचे कर्म, सेवा हेच धर्म, ऋण समाजाची, बांधिलकी मानवतेची, या आणि अशाच कार्यांसाठी प्रसिद्ध असणारे श्रीयुत महादेव कोगनुरे यांचे कार्य अविरत आहे। सागर सिमेंट यांच्यातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना 2 लाख वही वाटपाचा कार्यक्रम, अनेक पुरस्कार प्राप्त, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्रीयुत देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे विशेष सामाजिक सन्मान पुरस्कार, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते उद्योजकता पुरस्कार, कोविड काळामध्ये अनेक गरजूंना मदत कार्य केले। पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊन दरम्यान हजारो गरीब कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप, काडादी मंगल कार्यालय सोलापूर कोविड सेंटर आणि अक्कलकोट कोविड सेंटर इथे बायपॅप आणि ऑक्सिजन मशीन देण्यात आले। विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतही केली। दक्षिण सोलापूर तालुका, अक्कलकोट तालुका आणि सोलापूर शहरातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना आतापर्यंत 6,25,000 वह्या वाटप करण्यात आले। अनेक शासकीय कार्यालयात शालेय विद्यार्थी आणि अनाथाश्रमात गणवेशाचे वाटप केले। जळीतग्रस्त कुटुंबासाठी शॉर्ट सर्किट व अन्य कारणास्तव आग लागून घर जळालेल्या दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर, अक्कलकोट तालुक्यातील अनेक जळीतग्रस्त कुटुंबांना जगण्यासाठी मदत कार्य केले। MK फाउंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना केली। निराधार लोकांना दरवर्षी हिवाळ्यात मागील 5 वर्षांपासून ब्लँकेटचे वाटप,
अन्नतृप्ती योजना गेल्या 3 वर्षांपासून दररोज 65 निराधार वृद्धांना घरपोच 2 वेळचे टिफिन आणि गरजेनुसार औषधोपचार देखील घरपोच देण्यात येतात. ज्येष्ठ नागरिकांना पाण्याच्या टाक्या देऊन पिण्याच्या पाण्याची सोय. सिमेंट व्यवसायातून सेवाभावही जपलाय. सागर सिमेंट्स लिमिटेड द्वारे वितरकांचे नेटवर्क वाढवण्यात आले आहे. यातून हजारो बेरोजगार तरुणांना सिमेंटची दुकाने उघडून रोजगार उपलब्ध करून दिले आहे. ट्रक ड्रायव्हर्स, लोडिंग आणि अनलोडिंग साठी मजूर यासारख्या सिमेंटच्या वाहतुकीद्वारे रोजगार उपलब्ध करून देणं आणि सिमेंट व्यवसायाद्वारे अनेक अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करणं, तसेच याचा मोठ्या प्रमाणात फायदा बांधकाम कामगारांना होत आहे. या आणि अशाच कार्यांमधून सेवाभाव त्यांनी जपलेला आहे. माननीय महादेव कोगनुरे हेच सामाजिक बांधिलकी जपणारे खरे व्यक्तिमत्व आहेत. प्रत्येकाला आपलंसं वाटणारं नेतृत्व, आपल्या हक्काचा आपला माणूस, माननीय महादेव कोगनुरे.